हॅलो, माझं नाव सिद्धेश म्हात्रे आणि ही माझी वाईफ अनुपा म्हात्रे. सो आम्ही आज लाईन हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि आमची जर्नी ॲक्च्युली ही 2022मध्ये चालू झाली. म्हणजे जेव्हा आम्ही बेबीचं प्लॅन करत होतो तेव्हा आम्हाला थोडेफार डिफिकल्टीज कन्सिव्हला होत होते. मग त्यानंतर आम्ही रिसर्च करत होतो की आमच्या एरियामध्ये कोण गायनेकोलॉजिस्ट चांगलं आहे. त्याच्यामुळे माझी वाईफ आणि आम्ही दोघंही मिळून आम्ही गुगल सर्च करत होतो की कोण चांगली गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आहे आमच्या इथे किंवा हॉस्पिटल्स आहेत. सो वेन आय ट्राय टू गुगल इट, सो आम्हाला पहिलंच लाईफलाईन हॉस्पिटलचं आम्हाला रिकमेंडेशन आलं आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातले काही रिव्ह्यू वाचले तर आम्हाला त्यामध्ये डॉक्टर केतकी म्हस्के पाटील यांच्याबद्दल माहिती कळाली. त्याच्यानंतर आम्हाला डॉक्टर प्रकाश पाटील यांच्याबद्दल पण थोडीफार माहिती मिळाली. मग आम्ही विचार केला की आपण एकदा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कन्सल्ट करूया आणि रिझल्ट बघूया कसे येतात ते. सो आम्ही अपॉइंटमेंट घेतली आणि मग मॅमकडे आलो. तर आम्हाला पहिल्याच भेटीमध्ये एवढं पॉझिटिव्ह वाटलं केतकी मॅडमशी बोलून, कारण का त्याने आम्हाला असं फीलच होऊ दिलं नाही की ते डॉक्टर आहेत म्हणून. ते एवढ्या फ्रेंडली आणि एवढा कामली बोलत होत्या. आणि त्याने सगळे म्हणजे पहिलं तर आम्ही नर्वस होत होतो की आम्ही कसं बोलायचं, कसं एक्सप्लेन करायचं त्यांना. पण त्याने आम्हाला एकदम त्याने आम्हाला काम केलं आणि आमच्याशी पहिला कम्फर्टेबल झाल्या आमच्याशी बोलून. मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळं आमच्याकडनं माहिती विचारून घेतली आमच्या पर्सनल लाईफबद्दल आणि आमच्या वर्क लाईफबद्दल आणि सगळ्या गोष्टी. मग त्याने आम्हाला एक एक सोल्युशन द्यायला चालू केले की आता आपण पहिला ही स्टेज करूया, त्याच्यानंतर मग ही सक्सेसफुल झाल्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजला जाऊया आणि जसं आपण हळूहळू एक एक स्टेप पुढे जाऊया. पण आम्हाला पहिल्या स्टेपलाच एवढा आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला. त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की नाही, आपण म्हणजे पूर्ण कंटिन्यू इथेच करायचं आहे टिल आवर फर्स्ट प्रेग्नन्सी. मग त्याच्यानंतर मग ॲक्च्युली मॅमबद्दल एक गोष्ट आहे की एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगू शकतो की एवढ्या त्या छान बोलतात किंवा एवढ्या म्हणजे कधीही तुम्ही बघायला गेलात ना, त्या हसूनच बोलणार तुमच्याशी आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये त्या हसूनच बोलणार त्या आणि तुम्हाला चांगल्यापैकी तुमचं समजून घेणार आणि त्यावरती सोल्युशन पण एकदम फार चांगला देणार तुम्हाला. तर असं ही आमची पहिली जर्नी झाली. आणि त्याच्यानंतर मग ही आमची फर्स्ट मुलगी आहे. हिचं नाव सिया आहे. तर हिची डिलिव्हरी मे 2023मध्ये झाली. पण जेव्हा आम्ही म्हणजे इथे सगळं कंटिन्यू केल्याच्या नंतरची ट्रीटमेंट आहे म्हणजे फ्रॉम प्रेग्नन्सी टू डिलिव्हरी अगदी उत्तम प्रकारे या सगळ्या हॉस्पिटलने मॅनेज केलेले आहे. त्याच्यानंतर जी मॅमने आम्हाला रूम रिकमेंड केलेली, जी आपल्या इथे डिलक्स रूम अवेलेबल आहे सेकंड फ्लोअरला, तिकडची पण क्लिनिंग इतकी सुंदर आहे आणि जी क्लिनिंग आहे जी डेली होत आहे म्हणजे असा आम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही झाला किंवा माझ्या वाईफने कधी कंप्लेंट नाही केली की मला हा त्रास होतोय, तू हे सांग, तू ते सांग, असं कधीच नाही झालं. त्यांचे स्टाफ, त्यांचे क्लिनिंग स्टाफ किंवा जे मामा लोक असायच्या, मावशी लोक यायच्या, त्या स्वतःहून यायच्या, स्वतःहून पाणी भरून द्यायच्या, स्वतःहून क्लिनिंग वगैरे सगळं करून यायच्या. म्हणजे कधीही आम्हाला हायजीनचा इथे कधीच त्रास नाही झाला. जे काय आम्ही 4-5 दिवस ॲडमिट होतो ते म्हणजे असं कधी वाटलंच नाही की आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट आहोत. असं वाटलं की एकदम घरीच आहोत आम्ही आणि कसलेच त्रास नाही झालं. आणि जे आम्ही सजेशन द्यायचो मॅमला तेही मॅम म्हणजे ॲक्सेप्ट करायच्या आणि त्याच्यानुसार आम्हाला त्यावरती सोल्युशन द्यायचं आणि आमच्या सगळ्या म्हणजे ज्या इच्छा होत्या, ज्या आमच्या सोल्युशन होत्या त्या मान्य करून आम्हाला सगळं व्यवस्थित त्याने करून दिलं. त्याच्यानंतर मग आम्ही थोड्यानंतर सेकंड प्रेग्नन्सीचा विचार करायला लागलो. तेव्हा पण मॅमकडे आम्ही कन्सल्ट केलं की आता म्हणजे कसं मूव्ह व्हायचं आहे, पुढे काय करायचं आहे. तर तिथेही मॅमने आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं आणि त्यावरती सोल्युशन दिलं आणि आम्ही नॅचरली कन्सिव्ह दोन्ही टायमाला नॅचरली कन्सिव्ह सक्सेसफुल केलं विथ द गायडन्स ऑफ द केतकी मॅम. त्याच्यानंतरला मग आम्हाला आताच आमचा दुसरा मुलगा डिलिव्हर झाला आम्हाला मार्चमध्ये. तर ती ही प्रेग्नेन्सी एकदम सुंदर प्रकारे झाली. ओके. आणि मग तिथेही आम्ही काय मॅमला सजेशन दिलेले की आम्हाला प्री प्लॅनिंग करायचे आहे वगैरे. तर तेही मॅमने आम्हाला सगळं समजावून दिलं किंवा जे इंटरनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण मॅमने आधीच आम्हाला इंटिमेट केलेले होते की असे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात
वगैरे. तर ते सगळं आम्ही म्हणजे ते आम्हाला सगळं समजून आम्ही हे डिसिजन घेतले की ठीक आहे मॅम बोलतायत. आणि आजपर्यंतचा आमचा जो एक्सपिरियन्स होता या हॉस्पिटलबद्दल किंवा केतकी मॅमबद्दल, तर त्यानुसारच आम्ही पुढे गेलो आणि मॅमला बोललो तुम्ही जे सांगाल त्यावरतीच आम्ही चालू, आम्हाला आमचं काही करायचं नाहीये, तुम्ही जे बोलाल तेच आम्ही करू आणि त्याच पावलावरती आम्ही चालू म्हणून. आणि त्या प्रकारे आमचा सेकंड मुलगा पण सुखरूप असा डिलिव्हर झाला. काही इश्यू आला नाही, नाही बिफोर प्रेग्नन्सी इश्यू आला आम्हाला आणि नाही आफ्टर प्रेग्नन्सी इश्यू आला. म्हणजे आता हिचं दोन्ही टायमाला सी सेक्शन झालं, पण विदिन आय थिंक 2-3 दिवसामध्ये ती स्वतःहून चालायला लागली आणि असं काही पेनिंग आणि असं काही आम्हाला इश्यू आला नाही. एवढ्या मॅमने चांगल्या प्रकारे हँडल केलं किंवा गायडन्स दिला आणि चांगल्या प्रकारे ती ट्रीटमेंट दिली आम्हाला.